हॅलो. आज तुम्ही शिकणार आहात की डिस्टन्स वर्सेस टाइम हा ग्राफ जर दिलेला असेल तर स्पीड कसा कॅल्क्युलेट करायचा. तिथे डिस्टन्स वर्सेस टाइम आहे. आता डिस्टन्स वर्सेस टाइम हा जो ग्राफ आहे तो काय रिप्रेझेंट करतो. स्पीडचा फॉर्म्युला काय आहे. स्पीड इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाइम. म्हणजेच इथे हा जो डिस्टन्स वर्सेस टाइम हा जो ग्राफ आहे तो काय इंडिकेट करणार आहे. स्पीड इंडिकेट करणार आहे. ठीक आहे. तर इथे दोन लाईन्स दाखवलेल्या आहेत. लाईन ओ ए आणि लाईन ओ बी. तर दोन कार आहेत. ओके. फॉर एक्झाम्पल ही कार आहे ए, कार ए आणि कार बी. तर ओ ए लाईन जी आहे ती रिप्रेझेंट करते स्पीड ऑफ कार ए आणि ओ बी लाईन रिप्रेझेंट करते स्पीड ऑफ कार बी. तर कुठल्या कारचा स्पीड जास्त आहे हे कसं शोधायचं. कार ए किंवा कार बी बाय युझिंग ग्राफ ते आपण आज स्टडी करू. राईट. तर आता बघा इथे आपण स्लोप आणि स्पीड, रोडचा जो काही स्लोप आहे आणि स्पीड, कारचा स्पीड याच्यामधलं रिलेशन आपण थोडं इथे स्टडी करू. त्यासाठी आपण एक्झाम्पल घेतलंय कार मुव्हिंग डाऊन. ओके. when the car is moving down the road. ओके. कार जी आहे ती खाली येते. हे आपण एक एक्झाम्पल इथे घेतलेलं आहे. त्यासाठी तीन इथे आपण केस घेणार आहोत. केस फर्स्ट, सेकंड अँड थर्ड. ओके. तर इथे केस फर्स्ट जी आहे ती बघा. इथे रोड आहे O1 हा रोड आहे. हॉरिझॉन्टल रोड आहे. ओके. आणि त्यावरती ही कार ए आहे. तर तर आपण काय करतोय, ह्या कार ए ला पुश करतोय. ओके. कार ए ला पुश करतोय. जेव्हा आपण कार ए ला पुश करतोय त्यावेळेस तिचा स्पीड आहे V1. दॅट कार इज मुव्हिंग विथ स्पीड V1. ती कार V1 स्पीडने पुढे जाते. राईट. आता नेक्स्ट आहे ओ ए, रोड ओ ए. आता रोड ओ ए आहे तर तिथे आहे कार बी. ओके. तर कार बी ला आपण पुश करतोय. देन कार इज मुव्हिंग विथ स्पीड V2. त्यानंतर तिसरी केस आहे रोड ओ बी. इथे कार आहे सी. त्या कार सी ला आपण पुश करतोय अँड कार इज मुव्हिंग विथ स्पीड V3. राईट. आता तीन स्पीड आहेत V1, V2 आणि V3. तर कुठला स्पीड जास्त असेल, V1 असेल, V2 असेल की V3 असेल. हे कशावर डिपेंड आहे तर हे रोडच्या स्लोप वरती डिपेंड आहे. तर इथे स्लोप बघा. हा जो रोड O1 रोड आहे त्याचा स्लोप किती आहे. ऑब्विसली 0 आहे. किती आहे 0. इथं जो स्लोप आहे तो आहे 0. राईट. आता स्लोप काय झालाय, स्लोप वाढत गेलाय बघा. ओके. स्लोप जसं जसं वाढत जातो तसं तसं स्पीड पण वाढणार आहे. म्हणजे स्लोप ओके आणि जो स्पीड आहे त्याचं रिलेशन आहे डायरेक्टली प्रोपोर्शनल व्हेन द कार इज मुव्हिंग डाऊन. राईट. आता इथे बघा आपण स्लोप मधलं रिलेशन लिहू. तर सगळ्यात जास्त स्लोप जो आहे तो ओबीचा आहे. अशा प्रकारे आपण रिलेशन लिहू शकतो. म्हणजे स्लोप ओ ए इज लेस दॅन स्लोप ओ ए, स्लोप O1 इज लेस दॅन स्लोप ओ ए इज लेस दॅन स्लोप ओबी. तर इथे सगळ्यात जास्त जो स्लोप आहे तो ओबी हा जो रोड आहे त्याचा सगळ्यात जास्त स्लोप आहे आणि सगळ्यात कमी स्लोप जो आहे तो ओ ए रोडचा आहे. ओके. तर स्पीड कुठे जास्त असेल, जिथे स्लोप जास्त असेल. स्लोप कुठे जास्त आहे, ओबी रोडचा स्लोप जास्त आहे तिथे कारचा स्पीड सगळ्यात जास्त असणार. म्हणजे हा जो जो काही कार सी आहे त्याचा स्पीड सगळ्यात जास्त असणार. ओके. आणि सगळ्यात स्पीड कमी कुठे असणार की ज्या रोडचा स्लोप आहे सगळ्यात काय आहे कमी आहे. ओके. म्हणजे इथनं आपल्याला क्लिअर झालंय की सगळ्यात जास्त जो स्पीड असणार आहे हाय स्पीड ओके तो कुणाचा असणार आहे, कार सीचा असणार आहे. त्यानंतर सगळ्यात लो स्पीड जो असणार आहे तो कार ए चा असणार आहे कारण स्लो. ठीक आहे. तर आता इथे बघा म्हणजे काय की ज्यावेळेस ग्राफ व्यवस्थित बघायचा, ग्राफ मध्ये फक्त बघायचा लाईनचा स्लोप बघायचा. लाईनचा स्लोप जिथे जास्त ती कार जास्त स्पीडने मूव्ह होणार. ओके. आणि जिथे स्पीड कमी, जिथे स्लोप कमी ती कार जी आहे ती कमी स्पीडने मूव्ह होणार. राईट. म्हणजे स्लोप कुठे जास्त आहे, ओ या लाईनचा स्लोप जास्त आहे. म्हणजे कार ए जी आहे ओके अशा प्रकारे जर आपण इथे कार ड्रॉ केलं तरी आपल्याला समजेल. अशा प्रकारे आपण जर कार ड्रॉ केलं इथे ओके ही कार ए आहे आणि ही कार आहे बी. सांगा कुठल्या कारचा स्पीड जास्त असेल. ऑब्विसली कार बी चा स्पीड जो आहे तो जास्त असेल. म्हणजे ज्या लाईनचा स्लोप जास्त आहे तिथे काय करा त्या कारचा स्पीड काय असेल जास्त असेल. ओके. म्हणजे इथे कार बी इज मुव्हिंग विथ द हाय स्पीड ओके आणि कार ए इज मुव्हिंग विथ द लो स्पीड.